हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ काय आहे नेमकं तुम्हाला थंबनेलवरून समजलेला आहे. तर मी या विषयावरती बोलणारच नव्हती, मला बोलायचंच नव्हतं. कारण त्यांनी एक इश्यू झाला होता, तुम्ही बघितला असेल. तर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये रीलमध्ये माझा हळदी कुंकाचा व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये मी इतकं सांगितलं होतं की कस्टमरनी नाकारलेली साडी, एक लाईन बोलली होती. त्याच्या व्यतिरिक्त मी ना त्या कस्टमरचं नाव घेतलं होतं नाका. आणि त्याच मोठ्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी ह्याच विषय सांगितलं होतं. मला वाटतं काय मी थोडंफार बोलले असेल याविषयी, पण मी त्या कस्टमरचं कुठल्याही व्हिडिओमध्ये नाव घेतलेलं नव्हतं. आता माझ्याशी हजारो लाखो कस्टमर आहेत, तर मी नेमकं कोणत्या कस्टमरविषयी बोलते असं म्हणजे समोरच्यालाही राग आला असं झालं. तर त्या ताईंचं म्हणजे त्यांनी व्हिडिओ बनवला होता, तुम्ही खूप जणांनी बघितलं असेल. माझी गावाकडे जायची घाई होती, मला सगळं जिथल्या ऑर्डर संपवून गावी जायचं होतं, त्याच्यामुळे मी त्या कामात होती. नाहीतर मी त्याच दिवशी नाही त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी बघितला होता व्हिडिओ, पण मी इग्नोर करून दिलं. मला म्हणजे मी बघितलेला नव्हता व्हिडिओ. अजूनही तुम्हाला दाखवते, मी त्यांचा व्हिडिओ वॉच केलेला नाही आहे. फक्त स्टार्टिंगला मी ओपन करून कमेंट केली एवढंच. कारण मी तो व्हिडिओ बघायच्या आधीच मला इतके कॉल, इतके SMS की काजल ही बघ असं असं बोलते तुझ्याविषयी, ती बघ तसं तसं बोलते, इतके जास्त कॉल आणि इतके मेसेज की मला तो व्हिडिओ बघावाच नाही लागला. कारण त्या व्हिडिओमध्ये त्या ताईंनी जे जे बोललं ना ते मला फोनद्वारे, SMS द्वारे, व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे सगळं कळलं. त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ बघावा सुद्धा लागला नाही. इतकं बाकीच्या बायकांचं माझ्यावरती प्रेम आहे खरं तर, खूप सारे थँक्यू. आणि मी जास्त करून निगेटिव्ह व्हिडिओ बघत नाही, म्हणजे लांब लांबपर्यंत नाही बघत. बरेच जण दाखवतात ना, मी नाहीच बघत शक्यतो. मी ज्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह थोडंसं काही भेटतं ना, तर असे व्हिडिओ बघते. तर चला मी तुम्हाला त्याविषयीच आज थोडंसं बोलणार आहे आणि सविस्तर बोलणार आहे. त्याच्यामुळे कुणाला रागही येऊ शकतो. मी माणूस आहे, मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार नव्हते. बनवायचा असता तर त्यांनी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 2-3 दिवस मी इथं होते, मी तेव्हाच बनवलेला असता. पण मी इथं असताना खूप सारे मेसेज आले की असे की तू आमचं ऐकतच नाही, तुला सांगितलं तिला प्रत्युत्तर कर तर तू ऐकतच नाही, तू काहीच बोलत नाही. तर अशा मला आता इतक्या कमी म्हणजे DM येत आहेत की डायरेक्ट तू का नाही बोलत, आता किती दिवस झाले तिचं ऐकून ऐकून बाकीच्या बायका तुझ्यावरती व्हिडिओ बनवायला लागल्या. आणि हो, बाकीच्यांनी असंच केलं, काजल फ्रॉड करते, काजल फसवते, हाच पॉईंट वापरून सर धकाट धुमाकूळ घातला नुसता यूट्यूबवरती. त्याच्यानंतर मी गावी गेले. गावी मी व्हिडिओ शूट करणार होते, पण मी गावी एन्जॉय करायला गेले होते. मला तिथं काय डोक्याला परेशानी नको होती, त्याच्यामुळे मी म्हणलं जाऊ दे, इग्नोर. माघारी गेल्यानंतर बघूया, जे व्हायचं ते होईल. आणि या कस्टमर आलेले तुटत नसतात. चला तुम्हाला स्टोरी सांगते ह्या ब्लाऊजची. मनापासून सांगते की हा ब्लाऊज बिघडलेला आहे हे मला माहीत नव्हतं. मी ज्यावेळेस गावी गेले ना त्यावेळेस माझी बहीण म्हणली, अगं तू व्हिडिओ पूर्ण बघितला? म्हणलं मी नाही व्हिडिओ पूर्ण बघितला. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याचं कारण होतं, तर ती बोलली अगं व्हिडिओ पूर्ण बघ म्हणजे तुला समजेल. मग मी म्हणलं नेमकं काय झालं सांग की. तर तो हा जो आपला प्रिन्सेसचा कट आहे ना, तर तो प्रिन्सेसचा कट इकडच्या साईडला डबल फोल्ड आलेला आहे शिवताना. हे बघा, इथे डबल फोल्ड आलेला आहे. आणि आई शपथ मी हे चेकच बघितलंच नव्हतं, कारण की मी ह्याच्यावर डायरेक्ट प्रेस टाकली ना अशी. त्यामुळे मी इतकं लक्षच नाही गेले, माझं लक्षच नाही गेले ह्या पॉईंटकडे इतकं की हे असं काही झालंय म्हणून, असं काही झालंय. आणि मी ज्यावेळेस हे तर सोडा, मी ज्यावेळेस हळदी कुंकाला ब्लाऊज वेअर केला तेव्हाही मला हे जाणवलंच नाही. कारण आपण काय छान आहे कपडा बस घालतो, इथलं तसं आहे आपल्याला. मी इतकं लक्ष नव्हतं दिलं, मनापासून सांगते. तुम्हाला वाटेल खोटं बोलते, पण नव्हतं, मी लक्षच नव्हतं दिलं. सोडा, ब्लाऊजचा विषय संपलेला, बिघडला आहे ब्लाऊज, मी ॲक्सेप्ट केलं, मी त्यांना सॉरी बोलले, तिथपर्यंत विषय क्लोज झाला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यावेळेस माझं पार्सल त्यांच्याकडे गेलं, तुम्हाला वाटेल की मिसमॅच दिलं. हो, मी आदल्या रात्री मला वाटते 2च्या आसपास मी अर्ध्या रात्रीचं कटिंग करत होते ते ड्रेसेस. मला अंधारात कदाचित कलर मिसमॅच आहे हे दिसलं नसेल, पण मला दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी ड्रेस शिवला त्यावेळेस मला कळलं होतं की मिसमॅच आहे. पण जो ड्रेस मी रेडी केला होता तो मी मला वाटतं 1800 रुपयाच्या साडीतून त्यांचा चुकून ड्रेस रेडी झाला होता. तुम्हाला मी दाखवते, 1800 रुपयाच्या साडीतला ड्रेस होता तो. जी आपली जी अशी बिग बॉर्डरवाली साडी आहे ना, तर त्या बिग बॉर्डरच्या साडीतला हा ड्रेस होता. तुम्ही क्वालिटीवरनं, त्यांच्या जॅकेटच्या क्वालिटीवरनं तुम्हाला समजलंच असेल. आणि ठीक आहे, मग मी काय म्हटले की ठीक, थोडासा इथं 19-20 फरक वाटत होता. आम्ही घरामध्ये चेकही केलं. मग आमचं असं ठरलं की आता तर आपल्याला गावी म्हणजे सगळं. त्यावेळेस ना माझा मोबाईल बंद पडला होता, बरोबर आहे, मोबाईल बंद पडला, त्याच्या आधीची ऑर्डर होती. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की अशी म्हणजे मी मोबाईल बंद पडला त्याच्या आधीच कटिंग केलं का नव्हतं माहीत नाही, पण मी त्यांच्याकडून त्याच्यानंतर ॲड्रेस घेतला होता. मग मी म्हटलं ठीक आहे, त्यांना आवडू शकतं, आवडेल. पहिल्यांदाच असं मिस्टेक झाली, ठीक आहे असू दे, मी म्हटलं ठीक आहे चालतंय. आणि असं नाही मी सगळ्यांना, आता हा पण माझाच मदर डॉटर कॉम्बो आहे बघा. हा ब्लाऊजही मी शिवलेला आहे, या ताईंचा फ्रॉकही मी शिवलेला आहे, यांचाही प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. असं आहे का की बाबा मी ह्यावेळेस पहिल्यांदाच ब्लाऊज शिवला होता आणि तो चुकला, असं होतं का? म्हणजे ठीक आहे. तर
तुम्हाला बघा ह्या साडीतली ही आपली 1450 वाली साडी होती ना, अशाच टाईपची आपली अजून एक साडी आहे 1799 वाली. ही बघा चरचरणारा शाईनवाला कपडा आहे आणि त्याचा कपडा असा कडकवाला होता, जो ओरिजिनल होता ना असा कडकवाला कपडा होता त्याचा. तुम्ही जॅकेट बघितलं असेल, तुम्हाला दाखवते. जॅकेट बघितलं असेल तर हे बघा, हे वालं ते जॅकेट होतं. तर त्यांचं मग आम्ही म्हटलं ठीक आहे ना, चांगल्या क्वालिटीचा, उलट जेवढा त्यांच्या अपेक्षा होती त्याच्यापेक्षा आपण ओरिजिनल क्वालिटी दिली तर ते ॲक्सेप्ट करतील असं माझं एक म्हणणं ठरलं. म्हणून आम्ही देऊन दिला त्यांना तो. म्हटलं ठीक आहे, जे होईल ते होईल, त्यांना आवडेल नाही आवडा असं मी म्हटलं. आणि मग त्यांना ते पार्सल पोहोचल्याच्या नंतर त्यांनी मला मेसेज केला की ताई कलर वेगवेगळा आहे वगैरे. तर मी म्हटलं तुम्ही ॲडजस्ट एक काहीतरी करा, म्हणजे एक तर ड्रेस ठेवा नाही तर मग साडी. पण माझं म्हणणं होतं ड्रेस नका ठेवू, कारण मग त्या ड्रेसची मॅचिंग साडी त्यांना खूप महाग पडत होती. म्हणजे 1799ची साडी म्हणजे त्यांनी 950 वाली साडी आपली मुनिया पैठणी घेतली होती. बरं ठीक आहे, मग माझं एक म्हणणं ठरलं की तुम्ही ड्रेस रिटर्न द्या, साडी ठेवून घ्या. पण नंतर त्यांनी सांगितलं की ब्लाऊज बिघडला असं तसं. बरं ठीक आहे म्हटलं बाबा रिटर्न द्या. गपचूप माझ्याकडे चॅटिंग आहे त्यांचं, जे चाललंय की नाही की स्क्रीनशॉटवरती 4थाच व्हिडिओ बनवू वगैरे, माझ्याकडे सगळे लाईव्ह प्रूफ आहेत. पण मी कुणाचं काही दाखवणार नाही, मला असं इज्जतही घालवायची नाही कोणाची काही, त्याच्यामुळे मी दाखवलं, नाव दिसतं चॅटिंगचं हे ते, त्यापेक्षा मला ते दाखवायचं नाहीये, मी दाखवणारही नाही. जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगते. मग त्यांनी मग ठीक आहे, त्यांनी मला ते रिटर्न केलं, मी ॲड्रेस दिला. त्यांनी मला रिटर्न पार्सल कुरिअर केल्या मी त्यांना पैसे रिटर्न केले. असंही नाही की त्यांचं पार्सल मला घरी पोहोचल्याच्या नंतर मी त्यांना पैसे रिटर्न केले, बिलकुल नाही. लगेचच केले होते पैसे रिटर्न. मला वाटतं 2450 रुपयाचा त्यांचा कॉम्बो होता. त्याच्यामध्ये 1250 रुपये मी साडी आणि ब्लाऊज शिवायचे घेतले होते. म्हणजे माझी ब्लाऊजची शिलाई मी त्यांच्याकडून 300 रुपये घेतली होती. आणि ड्रेस वरच्या राहिलेल्या पैशांचा होता, म्हणजे 1199 की 1099 असं समथिंग काहीतरी प्राईज असेल त्याची. तर ड्रेसची 3 पीस सेट होता तो, 3 पीस सेट. हा सेट तुम्ही दुकानात घ्यायला गेला ना तुम्हाला 2000च्या खाली भेटणार नाही, एवढा चांगल्या क्वालिटीचा, हाय क्वालिटीचा. तर त्याच्यानंतर मग त्यांनी ठीक आहे रिटर्न दिला, विषय संपला ना आपला, संपलं कस्टमरचं तिथंच नातं संपलं. मला माहिती आहे आई माझ्याकडून तर ऑर्डर करणार नाही, मी यांना देणार नाही, तिथंच नातं संपलं होतं. बस माझा एक कंटेंट क्रिएटर आहे मी, माझं रोजचं आयुष्य रोजचंही दाखवण्याचं माझं सुरूच असतं. असं नाही त्याही कंटेंट क्रिएटर आहेत, पण त्यांनी आतापर्यंत ब्लॉग नाही बनवलेले. आणि मग हाच पॉईंट घावल्यानंतर त्यांनी लगेचच ब्लॉग बनवायला चालू केलं. आणि चला पुढची स्टोरी लय मोठी आहे, तुम्हाला सांगते सगळ्यात शेवटी. आता मेन मुद्द्यावरती येऊया. हा ड्रेस रिटर्न आल्याच्या नंतर मी लगेच स्टेटस टाकलं की बाबा हा एक रिटर्न आलेला ड्रेस आहे, कुणाला हवा असेल तर सांगा. हा ड्रेस माझ्याकडे 3 जणांनी पैसे जमा केले, कारण 3 जणांचे पैसे आले त्यांनी कशाला रुद्रेश पप्पांनी घेतले. मग त्यांना काही कळलंच नाही की बाबा आपल्याकडे हाच एक ड्रेस बाकी आहे म्हणून. मी दोघींचे पैसे रिटर्न केले. ज्या ताईंचे पैसे मी रिटर्न केले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये येऊन मेसेज करायचं की काजलला ह्या ड्रेससाठी आम्ही पैसे दिले होते, पण तिने ते पैसे आम्हाला रिटर्न केले कारण हा ड्रेस सोल्ड झालता. मी स्टेटस टाकल्याच्या नंतर मला वाटतं लगेचच एक अर्ध्या तासाच्या आत हा ड्रेस कस्टमरने घेतला आणि ह्या त्यांच्याच मुलीचा फोटो आहे. तोच ड्रेस आहे. काय वाईट आहे या ड्रेसमध्ये? काहीच नाही. आणि मी एक ॲक्सेप्ट करू शकते, माझा ब्लाऊज बिघडलेला होता, मला नाही माहीत हे कसं झालं काय, मला बिलकुलच नाही माहीत की ब्लाऊज कसा काय चुकला, पण माझा ड्रेस चुकेल यावर हे मी ॲक्सेप्टच नाही करू शकत. कारण मी आतापर्यंत काही एक ड्रेस नाही शिवलेला. मी आतापर्यंत म्हणजे खूप सारे ड्रेसेस शिवलेले आहेत. आता इथे तुम्ही माझा जे 2.5 वर्ष होत आले माझ्या चॅनलला, ह्या 2.5 वर्षामध्ये बघा मी स्टार्टिंगचा ब्लाऊज माझे कस्टमरचे जे शिवलेत ना त्या व्हिडिओला मला 3 लाख व्ह्यूज होते. आय थिंक 3 लाख. एक मिनिट. 3 लाखाच्या वरती मला त्या व्हिडिओला व्ह्यूज होते. हे बघा 3 लाखाच्या वरती मला ह्या व्हिडिओला व्ह्यूज होते. हे सुद्धा प्रिन्सेस कटमध्ये स्लेम फुगाबाईचे ड्रेस आहेत. हा व्हिडिओ 2.5 वर्षापूर्वीचा आहे, लक्षात ठेवा ताईसाहेब. 2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. माझी जी छोटी मशीन होती ना त्या मशीनवरचं फिनिशिंग आहे. आता तर माझी मोठी मशीन आहे एवढी 35,000ची. आधी तर ह्याची होती, तरी सुद्धा त्यांना म्हणजे कधीच नाही. आणि एक त्या माझ्या रेग्युलर कस्टमर होत्या, रोज त्यांचे ब्लाऊज असायचे 8-10 दिवसाला. त्यांना साड्या वेअर करायची, गुजरात होत्या तर त्यांना सारखंच लागायचं. त्यांचे मी इतके ब्लाऊज शिवले होते, कधीही ब्लाऊज बिघडला नाही. त्यामुळे तुम्ही मला एकच ब्लाऊज बिघडला म्हणून डायरेक्ट नुसतं एवढ्या ह्याच्यावरती हे केले की माझा ब्लाऊज बिघडला, असं चुकलं तसं चुकलं. आणि त्याच्या खालच्याही बायांनी क्लास केल्याशिवाय येऊ शकत नाही म्हणून हे करायचं, इथल्याच लोकलमध्येच कुणाला तरी शिवायला टाकायचं. ते सोडा, जाऊ द्या, विषय सोडा. त्यांच्यानंतर आपण जो शिवला होता ना ह्याचा महाशिवरात्रीचा, हा त्या ताईंचा ब्लाऊज आहे, मी शिवला होता. तुम्ही बघितलं, व्हिडिओ टाकला होता मी की हा मी शिवलेला ब्लाऊज आहे. त्यांचा रिव्ह्यू बघा तुम्ही. बघा ताई पार्सल मिळाला आहे, ब्लाऊज पण खूप छान आला आहे आणि साडी पण खूप छान आहे.
व्हिडिओ काढायला मला वेळ नव्हता म्हणून मी छोट्या माझ्या ज्या मोबाईलला क्लॅरिटी नाही त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून पाठवलाय. मग असं त्यांचं व्हिडिओ काढायला चांगला मोबाईल नव्हता म्हणून माझ्या मोबाईलमध्ये मी फोटो काढून पाठवलाय फक्त, असं त्या बोलल्या. नाहीतर व्हिडिओ त्यांना मला द्यायचा होता. हा त्यांच्या नंतरचा ब्लाऊज आहे. सेम फुगाबाई सेम डिक्टो ब्लाऊज आहे. दुसरं ह्याच्या खाली एखादा व्हिडिओ असेल त्याच्यात मी टाकलं होतं, तो बघा तुम्ही. डिक्टोच्या डिक्टो ब्लाऊज आहे. त्यांचा बिघडला का त्याच्यानंतर शिवला होता की ब्लाऊज. म्हणजे एखाद्या कुठेतरी चूक झाली की तुम्ही असं वडून धरताय जसं काय मी असं एवढं मोठी चूक केली. बरं ठीक आहे, आता चुकीचा प्रश्न संपला, विषय संपला. या ताईंना मला काय बोलायचं नाही, माझी चूक झाली, मी त्यांना सॉरी बोलले, विषय संपला. त्या माझ्या ताईसारख्या आहेत. पण एक सांगते की माझी ताई त्यांच्या जागी असते माझी बहीण, तर तिने मला थोडंफार समजून घेतलं असतं. त्याच्यामुळे आपण ताई हे एक उच्चार नाही देऊ शकत, सोडा ताई वगैरे ना. आता त्या माझ्या कस्टमरही राहिलेला नाही आहेत. दुसरी गोष्ट, मला ह्यांच्याविषयी राग आलेला नव्हता, काही नव्हतं. मी ह्यांचा नंबर अजूनही माझ्या मोबाईलवरून डिलीट केला नाही, ब्लॉक केला नाही, काय नाही. अरे कस्टमर आणि आपलं नातं म्हणजे देवाच्या रूपाने असतात. मी त्यांना मला वाईटच नाही वाटलं, मेन तिथंच मॅटर संपला होता सगळा. मग त्यांनी हा व्हिडिओ बनवून नव्हता टाकायला पाहिजे होता. बरं, त्यांना खूप वाईट वाटलं, त्यांचं म्हणणं ऐक मला खूप जास्त वाईट वाटलं की काजल अशी बोलली म्हणून मी व्हिडिओ टाकला. बरं ठीक आहे ताई, तुम्हाला वाईट वाटलं होतं, तुम्ही व्हिडिओ टाकायचे ती काजलला स्पष्टपणे बोलायचं होतं की काजल तुझ्या व्हिडिओतला हा पार्ट तू कट कर, एवढा पार्ट तू कट कर, व्हिडिओ टाक, अपलोड कर, पण हा जो तू माझ्याविषयी बोलली ते कट कर. मी तेव्हाच डिलीट केला असतं, मनापासून सांगते. हे एखाद्याला वाईट वाटून मला काय त्या व्हिडिओच्या असे काय लाखो व्ह्यूज नव्हते आले की मला काय लाखोमध्ये पैसे नव्हते आले त्या व्हिडिओचे, मी लगेचच तो व्हिडिओ डिलीट करून टाकला असता. कस्टमरपेक्षा किंवा तुम्हाला जे वाईट वाटलंय त्याच्यापेक्षा मला तो व्हिडिओ इम्पॉर्टंट नव्हता. तुम्ही माझ्याशी बोलायचं होतं, आपण असं म्हणतो की नाही बोलून मॅटर सॉल्व्ह होतात. तुम्ही माझ्याशी बोलायचं होतं, छोटी बहीण समजून बोलायचं होतं, पण तुम्ही बोललाच नाही तसं काही. बरं इट्स ओके, ठीक आहे. त्यांना वाईट वाटलं, त्यांनी पहिला व्हिडिओ बनवला, ठीक आहे, बनवला त्यांनी पहिला व्हिडिओ. पण दुसरा व्हिडिओ जो आहे ना तो त्यांनी निव्वळ व्ह्यूसाठी बनवला, हे स्पष्ट दिसतंय तुम्हाला, स्पष्ट. पहिल्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं क्लिअर केलं होतं. बरं त्याला ठीक आहे, मी 300 रुपये त्यांच्याकडून ब्लाऊजचे घेतले होते, समजून घेऊया आपण. आता 300 रुपयाचा मी तुम्हाला हिशोब पण देते बरोबर. त्याच्यामध्ये आमचं अस्तर जातं, ठीक आहे, अस्तर, हुकं, नाड्या, लटकणं त्या सगळं जातं. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडून मी शिपिंग चार्ज घेतला नव्हता. साडीचं वजन साधारणतः 800 ग्रॅम तरी भरलं असेल. 800 ग्रॅमना 90 रुपयाच्या आसपास शिपिंग लागतं, ठीक आहे. आता शिपिंग 90 रुपयाच्या आसपास लागतं. त्या 300 मधनं त्या अस्तरचा आणि 90 करा डिलीट करा तुम्ही. 150 पण आहे तो, 140 रुपये उरले असतील मला त्यांच्या शिलाईतले. 140 रुपयासाठी ह्यांनी जी माझी इज्जत ह्याच्यावरती काढली की नाही. असंही नव्हतं की मी त्यांच्याकडून खूप काही लाखोमध्ये शिलाई घेतली होती. त्यांनी बॅकने काही वेगळा सांगितला होता बघा, अशा डिझाईन करायचे असतील तर बायका किती पैसे सांगतात, एवढंही मी त्यांच्याकडून शिलाई घेतली नव्हती. 500-600 रुपये की त्यांनी माझं एकदम इज्जत घालवावी इथपर्यंत माझं काही केलेलं नव्हतं मी. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, एकच मिनटं. तर हे सगळं झाल्याच्या नंतर बरं त्यांनी पहिला व्हिडिओ बनवला, ठीक आहे. त्यांना वाईट वाटलं म्हणून, त्यांना मला धडा शिकवायचा असेल म्हणून बनवला. पर दुसरा जो व्हिडिओ आहे तुम्ही तो निव्वळ व्ह्यूसाठी बनवला. मीच काय, त्यांच्या व्हिडिओच्या खाली सगळ्या बायांनी कमेंट केली की तू व्ह्यूसाठीच हा व्हिडिओ बनवला, काजलचं नाव घेऊन व्ह्यूज येत आहे त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवला वगैरे वगैरे, असं बऱ्याचशा झालं, ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो झाला सोडून द्या, दुसरा झाला. पण तिसरा व्हिडिओ बनवायचं कारण काय होतं? तिसरा व्हिडिओ बनवायचं, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतेच डायरेक्ट, उगाच इकडं तिकडं नको, डायरेक्ट ह्याच्यामध्ये दाखवते. मी त्यांची सबस्क्रायबर आहे, सोडा सबस्क्रायबर आहे मी त्यांची. हे बघा, आतापर्यंत त्यांनी कधीही ब्लॉग बनवलं नाही, त्यांना ऑफिसचं काम असतं, लोड असतो. बरं ठीक आहे, आला काजलचं नाव घेतलं, आला 11,000 व्ह्यूज. दुसरा व्हिडिओ, चला मॉनिटाईज तर त्यांचं डन झालंय. एक तर फायदा झाला माझ्या नावाचा, त्यांचं आपलं मॉनिटाईज तर झालं असेल चॅनल. पण त्यांनी तिसरा व्हिडिओ कशाला बनवला की कस्टमरची बाजू. अरे तीन पार्ट केले त्यांनी, तीन पार्ट केल्या करणं एवढं मी काही केलं नव्हतं. एकच करा ताई, आता एवढं जावा त्या पोलीस स्टेशनमध्ये, माझ्यावरती कंप्लेंट करा आणि जाऊ द्या जेलमध्ये. लय मोठं पाप काहीतरी केलंय मी, तुम्ही 3 व्हिडिओ बनवलेत. तर सोडा, जाऊ द्या, संपला विषय तिथपर्यंत. बरं तिथपर्यंत ठीक होतं. एकीने बनवला की बाकीच्यांनी धरलंच लागून काजल फसवते. तर एक ताई आहेत, त्यांची सुद्धा मी सबस्क्रायबर आहे. त्यांचा चॅनल तर मी खूप आधी सबस्क्राईब केला होता, त्यांचा बॅगचा व्हिडिओ आला होता म्हणून. मला माहीत नव्हतं हे असे पण लोक असतात. त्यांचा व्हिडिओ मी केला होता. त्यांच्या व्हिडिओला सुद्धा त्यांनी इतक्या म्हणजे व्ह्यूज आले, पण त्यांनी जो कंटेंट वापरलेला होता चुकीचा होता, काजल फसवते. स्टार्टिंगलाच किंवा थंबनेलवरतीच अशा प्रकारे ते लिहिलं होतं की लोक त्याच्याकडे बघून असं विचार करतील की काजलकडून काय घेणं चुकीचं आहे. अशा प्रकारचा थंबनेल त्यांनी बनवलेला होता. पण मला असं वाटतं त्यांनी तो
त्यांना असं म्हणजे त्या बोलल्या असते की त्यांनी व्हिडिओमध्ये एक शब्द उच्चारला होता तो जास्त माझ्या सबस्क्रायबर लोकांना वाईट वाटलं आणि त्यांनीच मला कॉल केले की असं असं. त्या बोलल्या होत्या की ही क्लास न करता इतकं पुढे गेली आपल्याला मागच टाकून, मग आपण कशाला मागं राहायचं, असा त्याने एक शब्द उच्चारला होता जो की खूप वेगळा त्याचा अर्थ निघत होता की ही न क्लास करता इकडं गेली, तिकडं इतकं कमावते तितकं कमावते ना आपल्याला काहीच मिळत नाही, अशा प्रकारचा तो एक छोटासा हे होता पॉइंट होता तो. तर तो त्यांनी चुकीचा वापरलेला होता. बाकी मी ज्यावेळेस त्यांना मेसेज केला की ताई असं असं आहे, तुम्ही असं नका करू, तर त्यांनी तो त्यांचा थंबनेल डिलीट केला, पण व्हिडिओ नाही डिलीट केला. व्हिडिओ डिलीट केला असं तर ठीक आहे, त्यांचे चांगले व्ह्यूज आले होते, त्याच्यातून त्यांना 3,000च्या आसपास तर वॉच टाईम मिळाला असेल. मग तेवढं वेस्ट जावं असं मलाही वाटत नव्हतं. मग मी त्यांना फक्त सांगितलं तुम्ही थंबनेल आणि टायटल आहे ना तो एडिट करा म्हटलं, तो फक्त चुकीचं ठेवा, तुम्ही व्हिडिओ राहू द्या, नाही डिलीट केलं तर चालतं, नाही तर मी काय म्हणजे ते मी तर पहिल्यांदा त्यांनी माझं नाही ऐकलं म्हणून मी दुसरी कमेंट त्यांना केली की तुम्ही डिलीट करा, नाही तर मी म्हणजे रिपोर्ट मारेन तुमच्या ह्याला किंवा सायबरमध्ये कंप्लेंट करेल, तुम्ही दुसऱ्याच्या नावाचा किंवा फोटोचा असा वेगळा वापर करू शकत नाही, त्यांनी माझा फोटो वापरलेला होता, असं नाही करू शकत, तुमच्यावरती कंप्लेंट टाकली जाते सायबर थ्रो आणि मग जे हाल होतील पुढे ते तर सोडाच. बरं त्यांना असं लगेच वाटलं बाबा आपण हे चुकीचं केलंय, त्यामुळे मी त्यांच्याविषयी जास्त बोलणार नाही. त्यांनी लगेच त्यांचा थंबनेल आणि टायटल दोन्ही चेंज केलं होतं, त्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही. बरं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चला व्ह्यू जातात म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ माझ्या नावाने अपलोड केला, पण तो त्यांनी लगेच डिलीट केला. त्याच्याही व्हिडिओ खाली मी कमेंट केली ती ताई असं माझं रोज माझ्या नावाचे व्हिडिओ बनवू नका, तर त्यांनी तोही डिलीट केलता. त्याच्यानंतरचा आता एक त्यांनी लेटेस्ट टाकला, हे बघा माझा फोटो वापरून. आणि तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता जे त्या व्हिडिओमध्ये बोलल्यात ना ते एकदम करेक्ट बोलल्यात, म्हणजे असं मी म्हणत नाही माझं कौतुक करा. आता त्या बोलल्यात की ती काही न करता क्लास न करता खूप छान करते, आपण सुद्धा खूप छान तिच्यासारखं करू, असं एक व्हिडिओ त्यांचा एक आहे. आता बोलण्याची पद्धत म्हणजे त्यांना पहिलंच वाईट बोलायचं नव्हतं, पण ते त्यांच्या तोंडातून किंवा त्यांची ती बोलण्याची ट्युनिंग तशी असेल, त्यामुळे ते बाकीच्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी ह्यांचा आता विषय सोडून देणार नाही, तर मी म्हणजे त्या ब्लाऊजवाल्या ताईंना मी काही बोलणार नव्हते, कारण त्यांचं माझ्याकडूनही चूक झाली. पण या ताईंचं चॅनलला मी खरंच रिपोर्ट मारणार होती जर त्यांनी ते चेंज नसतं केलं तर. आणि मी मोठी म्हणजे मी मोठी कंटेंट क्रिएटर आहे, त्याच्यामुळे माझा रिपोर्ट खूप पटकन ऍक्सेप्ट करतील यूट्यूब टीम आणि मग तुमचा चॅनल उडून गेला असं होईल. तर मग मला असं करायचं नाही, कारण मी सुद्धा खूप कष्ट करून चॅनल मॉनिटाईज करणं किती कष्टाचं असतं हे सगळं मलाही माहीत आहे. तर असं काही करू नका तुम्ही, हे जे काही करताय ना ते चुकीचं आहे. आणि ठीक आहे, त्या ब्लाऊजवाल्या ताईंच्या खाली ना अजून एका ताईची कमेंट आहे की त्यांची माझा 4 तारखेला आय थिंक का 5 तारखेला मोबाईल बंद झाला, तर ते 4/4ला त्यांनी मला ऑर्डर दिली असेल रंगोली सिल्कच्या साडीची बहुतेक. तर असंच काहीतरी होतं, 899ची की 850ची साडी होती. तर त्यांनी मला ऑर्डर दिली, माझा मोबाईल बंद पडला. मग आता माझा मोबाईल बंद पडला, समजून घेणारे बायका नाही महाराष्ट्रामध्ये, समजून घेणाऱ्या बायका नाही आहे, कुणावर विश्वास नाही माझा आता तर. कारण त्यांना असं वाटलं की आज माझे पैसे घेतले आणि उद्या हिनं व्हॉट्सअप बंद केलं, सगळं बंद केलं आणि माझे पैसे गेले. अरे 900 रुपये होते, 900 रुपये. मी इतक्या गरीब घरातून आलेले एक नाही, आम्हाला खायला प्यायला काही नसायचं, आम्ही 1-2 दिवस उपाशी काढलेले आहेत. तुमचे 900 रुपये घेऊन मी कुठं जाणार आहे का, माडीबिडी बांधणार आहे का, काय करणार आहे का, मला काही कळत नाही. मी काय करणार आहे तुमचं 900 रुपये घेऊन. मग त्या ताईने असं केलंय की मग मी तिच्या ग्रुपवरती, जनरल ग्रुपवरती जाऊन असं बोलले की मी तुझ्यावरती कंप्लेंट करेल, मी तुझ्यावरती केस करेल. आणि मग ती रडत रडत माझ्याकडे आली. अरे ताई, इथे माझ्या घरातलं जरी कोणी ऍक्सिडेंट झाला, काय झालं तरी माझ्या डोळ्यातून ठिपसा येत नाही, गळत नाही. जोपर्यंत समोरच्या विषयी आपल्याला प्रेम नसतं ना तोपर्यंत. तुमच्याविषयी मला कोणतं प्रेम होतं किंवा कोणती आपुलकी होती की माझ्या डोळ्यातून घागाळ पाणी आलं. मी रडत होते, त्याला कारण वेगळं होते की माझ्यावरती आलेली ती वेळ, त्या सिच्युएशन मधली ती वेळ, म्हणून मी रडत होते. ह्यांना अशी खुशी झाली की मी बोलले की तुझ्यावर केस करेन म्हणूनच ही आता रडते वगैरे. आणि मी त्यांना थोडं सुनावलंय होतं, त्या जसं बोलल्या तसं की त्यांनी पहिल्यांदा मला मेसेज केला असं तसं. म्हणजे मी मेसेज केलता, एका माझ्या दुसऱ्या सबस्क्रायबरने मला सांगितलं का अशी बाई आहे, ही अशी बोलते, तिला बघ जरा. मग मी त्यांचा नंबर घेतला, मी त्यांना सांगितलं तुमची माझ्याकडे काय ऑर्डर होती का, काय ऑर्डर होती सांगा. मग मी त्यांचे पैसे रिटर्न केले लगेचच. एक माझा मोबाईल बंद पडल्याच्या 4-5 दिवसानंतर, 4-5 दिवसाचा गॅप झाला होता फक्त. तुम्ही मिशो ऑनलाईनवरून एखादी गोष्ट घेता, एखादी ऑर्डर तुमची महिना येत नाही, तुम्ही कुणाला जाता बोलायला, कुणावरती केस करायला जाता, तिथे जाता किंवा एखाद दिवस ते आपण वेगळंच मागवतो, दुसरंच येतं पण ते आपलं रिटर्न जात नाही, कुणालावर केस करता तुम्ही? नाही करू शकत आपण असं काही. म्हणजे आम्ही घरगुती घावलो म्हणून तुम्ही आम्हाला कितीही काही करणार का, असं असतं का? बरं
ताई तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आमच्या घरातला एक ऍक्सिडेंट झालता मागच्या 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस अख्खं गाव मला बोलत होतं की बाई ह्या पोरगी असली कसली, डोळ्यातून एक थेंब येत नाही. माझ्या येत नाही. जोपर्यंत आपल्या समोरच्या माणसावरती आपलं प्रेम नसतं, आपला जिव्हाळा नसतो, तोपर्यंत येत नाही. तो आपल्याशी कसं वागलाय ना ते पुढं डिपेंड राहतं बाई, असं नसतं. ठीक आहे. तर असं आणि एवढंच तुम्ही त्या मला म्हणल्या कंप्लेंट करे. बरं, 900 रुपयासाठी कोणता पोलीस तुमची कंप्लेंट रिसीव्ह करेल मला ते सांगा. जावा करा, जा कंप्लेंट करा पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही जे कंप्लेंट कराल ते तर आता मी तरी काय महाग आहे का, मी पण कोर्ट कचेरीपर्यंत जायलाच की त्याच्यावरती. मग त्याच्यानंतर त्या 900च्या बदली किती पैसे जातील बरं. नाही फेकायचं म्हणजे किती ढगात गोळा मारायच्या का. नाही करू शकता का तुम्ही 900 रुपयासाठी माझ्यावर कंप्लेंट करू शकता का सांगा मला केस. आणि तो पोलीस काय येडा आहे, डोक्यावर पडला, एवढे शाळा शिकून एवढा पोलीस झालाय. 900 रुपयासाठी तुमची कंप्लेंट ऍक्सेप्ट करेल काय. लाखो करोड आहेत का. अरे हजारांमध्ये पण पैसे असतील ना तरी सुद्धा ते लोक कंप्लेंट ऍक्सेप्ट नाही करत. आणि तुमच्या 800-900 रुपयासाठी कुणी कंप्लेंट ऍक्सेप्ट केली असेल. असं नाहीये मी कुणाला भेटणारी त्यातली नाहीये, मूळ रडणाऱ्यातली तर बिलकुलच नाहीये. मी रडत होती माझ्या सिच्युएशन वरती. मी जे कमवलं होतं ते गेलं, त्याच्यामुळे मी माझी जी माणसं जुडली होती त्या माणसांसाठी मी रडत होते, ना की तुमच्यासाठी. हात जोडते तुम्हाला, मी तुमच्यासाठी रडत नव्हते. आणि आता मी ही जी काजल आहे ना ती पहिलीवाली काजल नाहीये. ही आहे ना खूप जास्त स्ट्रॉंग, आतून खूप जास्त स्ट्रॉंग आणि स्वावलंबी तर आहे तुम्हाला माहित आहे. पण स्ट्रॉंग पण तितकीच जास्त आहे की माझ्या डोळ्यातून इझिली असं पाणी येत नाही. पण एखाद्या विषयी सहज मला बघून सुद्धा पाणी येतं. त्याला सुद्धा थोडासा जिव्हाळा आणि प्रेम लागतो. मी खूप जास्त बोलली. ह्या ताईंचं म्हणणं आहे पोलीस कंप्लेंट केली, ह्याव झालं त्याव झालं. ठीक आहे सोडा, आता माझ्या व्हॉट्सअपवरती येऊया. ठीक आहे. आता माझ्या माहिती आहे 20,000 लोक होती आणि आता हे व्हॉट्सअप चालू करून मला वाटतं मी 10 जानेवारीच्या आसपास केला असेल. आज 10 फेब्रुवारी, 1 महिना झाला. एका महिन्यात मला जे लोक ऍड झाली का नाही 12,805 दिसतंय आकडा. 12,805 नाही शो साठी आलेत, नाही माझ्याकडून त्यांना काहीच काम नाही असंच आलेत. अक्षरशः माझ्या मैत्रिणी ज्या माझ्या आहेत ना त्या मला शोधत आल्या, काजल तुझा 2 नंबर बंद झालाय, आम्हाला माझा नंबर सेव्ह कर. मी कुणालाही मेसेज केला नाही की हा माझा नवीन नंबर आहे माझा सेव्ह करा, कुणालाच नाही मेसेज केला. हे जे 12,000 लोक आहेत ना 12,800 मला समोरून आले ते एका महिन्यामध्ये. तुम्हाला येतात का 2 वर्ष तुमचं व्हॉट्सअप असं 70-80 लोकांच्या पेक्षा ऍड कोणी होतं का. एवढी लोक माझ्यावरती प्रेम करतात. एका महिन्यात 12,000 लोकांनी मला माझा नंबर व्हॉट्सअपला ऍड केलाय. नाही त्यांना माझ्याकडून काही चांगलं मिळत असेल, ड्रेस चांगले मिळत असतील म्हणूनच केलाय ना. तर असं नसतं. तुम्ही एखाद्याला खेचायचं म्हणजे खूप जास्त पण नाही खेचू शकत. आणि ज्यांचं म्हणणं आहे ना ड्रेस चांगले बसत नाही त्यांनी हा ड्रेस बघा ह्या ताईचा. काय प्रॉब्लेम आहे या ड्रेसमध्ये माहित आहे. काल एक माझ्या ताईतल्या मैत्रीण आल्या होत्या तर त्यांनी रेडीमेड ड्रेस घेतला होता. त्यांच्या जो रेडीमेड ड्रेस साडीचा होता, त्यांची जी स्लीव्ज होती ना ही स्लीव्ज ही त्या मुलीचा एवढा गळा स्लीव्ज त्यांनी इकडे बसवली होती, अशी इकडे लोंबकळत होत्या त्या स्लीव्ज. इतका त्या इरिटेट झाल्या. मी तो एडिट केला ड्रेस तरी तो माझ्याच्याने ते एडिट झालं नाही, अल्टर करून दिला पण ते सुद्धा झालं नाही. इतकं बेकार त्याचं फिटिंग आणि बेकार स्टिचिंग होतं. त्यात स्वतः बोलले की तुमच्या ड्रेसच्या जे प्लेट्स आहेत त्या किती प्रॉपर आहे, त्या ड्रेसचे प्लेट एक मागं असं. तर मग असं नसतं की तुम्ही क्लास नाही केला म्हणजे तुम्ही चांगलं शिवत नाही. माझा 2.5 वर्षाचा अनुभव आहे. 2.5 वर्षापासून मी कस्टमरचं करते, त्याच्यामुळे माझ्यावर जर तुम्ही येऊ नका. आणि मी सुद्धा माणूस आहे, एखाद दिवस चूक होते माणसाकडून. आता हे बघा हा स्लीव्जवाला फुग्याचा बाईचा आहे ते, त्या ताईने बघा काय रिव्ह्यू दिला. आणि असे एकच नसतात रिव्ह्यू, मला रोज हजारो लोक रिव्ह्यू देतात. असं नाही की रोजच एकच कस्टमर रिव्ह्यू देते, रोज सुरूच असतं कस्टमरचं. ह्या मोबाईलमध्ये त्या मोबाईलमध्ये मी कितीतरी स्क्रीनशॉट काढून ठेवते. हे बघा हे आपले बोरनांचे ड्रेस होते. नुसते इतके रिव्ह्यू आहेत की मला एका व्हिडिओमध्ये इतके सगळे ॲडही करता येत नाही ना, इतके जास्त रिव्ह्यू असतात. आणि तुम्ही असं नाही बोलू शकत. सोडा मी सुद्धा खूप जास्त बोलले असेल तर सॉरी, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना वाईट वाटलं असेल तर. पण मला हे बोलणं गरजेचं होतं कारण इतक्या लागूनच धरलं. एकीनं व्हिडिओ बनवला काजल फसवती, दुसरीनं काजल फ्रॉड करते, तिसरीनं लगेच काजल असा बिझनेस करते, चौथीनं असं. तर माझं नाव खराब करू नका. हे नाव कमवण्यासाठी सुद्धा खूप कष्ट लागतात. नुसतं कुणाचं तर मी कोलॅबरेशन जर ॲड केलं ना, ज्या माणसाला एक सुद्धा व्ह्यूज येत नाही त्या माणसाला सुद्धा मी कोलॅबरेशन ॲक्सेप्ट केल्यामुळे त्यांना 70-80-1 लाखाच्या आसपास व्ह्यूज जातात. त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी कमवावं लागतं, मेहनत करावी लागते, कष्ट
करावी लागते रात्र दिवस जागून. सोडा, चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडला तर नसणार बऱ्याच जणींना, पण आवडून घ्या, नसला आवडला तरी. आणि बोलताना थोडंसं काळजीपूर्वक बोलत जावा. चुका माणसांकडून होतात. मी सॉरी बोलले होते तिथपर्यंत ठीक होतं. व्ह्यूजसाठी तुम्ही हे असल्या भानगडी नाही करू शकत. आणि निव्वळ व्ह्यूजसाठी धंदा चालू केलाय म्हटलं तरी चालेल, कारण मी गावाला गेल्यापासून मला रोज एक जण माझ्या नावाने बनवतेच आहे व्हिडिओ आणि काहीतरी करते व्ह्यूज घेते. तर असं काही करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.